अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, सध्या आपण वामनराज प्रकाशनची परमपूज्य श्री दादा व परमपूज्य सौ शताचे लिखित पुस्तकांचा अभ्यास करत आहोत. सध्या आपण परमपूज्य सौ शकुंतलादेवी आपटे लिखित पहा यशोदे तुझा लेख खोडी हे पुस्तक वाचण्यात घेतले आहे. काल आपण खरे वैराग्य पाहिले. आज आपण मानसिक त्याग कसा करायचा ते पाहणार आहोत. श्री सद्गुरूंच्या श्री भगवंतांच्या कृपेने येणारे वैराग्य खरे वैराग्य होय. कारण त्यामध्ये भगवत स्वरूपाशिवाय दुसरा विचारच अजिबात येत नसतो. आपल्याला दिवसातून 5 मिनिटे तरी असे जमेल का? 5 मिनिटे ही खूप आपल्याला दिवसातून 5 मिनिटे तरी जमेल का? 5 मिनिटे ही खूप झाली. असे वैराग्य जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. कधीतरी शक्ती करेलच, आम्हाला काही घेणं नाही असे करू नका. ती करेल नाही असे नाही, पण मग ती तिच्या पद्धतीने सावकाश करते. श्री भगवंतांनाही काही घाई नसते. घाई तर आपल्यालाच असायला पाहिजे. श्री भगवंत कसे आहेत, कुठे आहेत, त्यांचे प्रेम मला हवे आहे ही तळमळ आपल्याला लागली पाहिजे. त्यासाठी आपणास प्रयत्न करावेच लागतात. त्यासाठी सगळ्यात अगोदर काही त्याग करावे लागतात. त्यातला पहिला त्याग हा मानसिक त्याग असतो. आपल्या मनामध्ये सतत अनेक गोष्टी येत असतात. त्या बाजूला सारून भगवत स्मरण झालेच पाहिजे असा आधी आपल्याला दृढ निर्धार करावा लागतो. असे जर केले तरच मनातल्या गोष्टीचा त्याग होऊ शकतो, नाहीतर होत नाही. नुसते आमच्यासमोर येऊन मला खूप जप करायला वाटतो असे सांगून भागत नसते. देव अशांना काही मदत करत नाही. जो 2 मिनिटात आपला निश्चय विसरतो त्याला काय मदत करायची? मात्र जो 2 मिनिटेही भगवान नाम विसरत नाही त्याला सर्व बाजूनी मदत केली जाते. म्हणूनच मानसिक त्याग हा झाला पाहिजे. देवांशिवाय इतर विचार मनातून गेलेच पाहिजेत. त्याशिवाय भगवत स्मरण होणारच नाही. आपल्याला जर दुपारी 12 वाजता जेवायचे असेल तर वाटेल ते झाले तरी आपले लक्ष तिकडे असतेच की नाही. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत असतोच. इतकीही धडपड जर भगवत स्मरणासाठी झाली तर कुठेतरी तो प्रयत्न सुरू झाला असे मी म्हणेन. हा मानसिक त्याग झाला. वाचिक त्याग. आता याचा दुसरा त्याग म्हणजे वाचिक त्याग. दिवसभर आपण जे काही बोलतो त्याचा आढावा जर आपण दिवसाच्या शेवटी म्हणजे रात्री घेतला तर आपल्या असे लक्षात येईल की दिवसभर कित्येक गोष्टी आपण विनाकारणच बोललो आहोत. शेजारच्यांची चौकशी केली, याला नावे ठेवली, त्याचे अमुक वाईट म्हटले, याला सल्ला दिला. अशा सगळ्या बडबडीची गरजच नसते. या सगळ्यात आपण उगाचच आपला वेळ आणि शक्ती वाया घालत असतो. तीच शक्ती जर आपण श्री भगवंतांच्या नामस्मरणात लावली, वाचेने सतत त्यांचे नाम घेतले तर फायदा आपलाच होईल, लोकांचा नाही. काही कारण नसताना बोलण्याने आपलाच तोटा होतो. शिवाय आणखी कितीतरी संकटे प्रसंगी त्यातून निर्माण होतात. फुकट सल्ले द्यायची तर सगळ्यांना सवयच असते. मला जर कोणी एखाद्याने असा सल्ला दिला नाही तर मी म्हणते की हा माणूस फार चांगला आहे. एरवी सगळेजण सगळ्या प्रकारचे सल्ले सतत देत असतात. मग त्यातले स्वतःला काही माहिती असो वा नसो. सांगण्याचा मुद्दा असा की आपल्या वाचेला जर आपण थोडा आवर घातला तर असे लक्षात येईल की त्या वाचेला सुद्धा चांगले बोलायला आवडते, भजन म्हणायला आवडते. गडावर भजन सुरू झाले किंवा येथे खाली हरिपाठ सुरू झाला की असे वाटते हे किती सुंदर चाललेले आहे, हे संपूच नाही. तुम्ही जर रोज आरतीला जात असाल तर असे लक्षात येईल की नंतर बराच वेळ आपण त्यातलीच कुठली तरी आरती गुणगुणत असतो. म्हणून आरतीला जरूर जावे, रोजच्या रोज तेवढा वेळ काढून जावे. आपण असे जर रोज प्रेमाने आरती ऐकत गेलो तर काही दिवसांनी आपल्याच असे लक्षात येईल
की आपले मन पुष्कळ बदलले आहे. ते फालतू गोष्टीचा फार विचार करीत नाही. मग आपल्यालाच बरे वाटते. पण असे हे बरे जर वाटायचे असेल तर हा वाचिक त्याग झाला पाहिजे. निंदा, चहाडी, टीका, सल्ले हे सगळे बंद करायला पाहिजेत. त्यांचा परमार्थात काहीच उपयोग नसतो. धनाचा त्याग, यातलाच तिसरा भाग म्हणजे धनाचा त्याग. धनाचा त्याग जर करायचा असेल तर संसारी माणसाने तो योग्य प्रमाणातच केला पाहिजे. उद्या पुन्हा प्रापंचिकाने असे जर म्हटले की सगळीच्या सगळी संपत्ती मी देशाला देतो, तर त्याने व त्याच्या घरच्यांनी खायचे काय? म्हणून आतताईपणे कधी बोलू नये. संसारी माणसांना त्यासाठी शास्त्रांनी काही मार्ग सांगितले आहेत, काही नियम घालून दिलेले आहेत. त्यांनी तसेच करावे. योग्य प्रमाणातच गरजूंना द्यावे, पण दिल्याशिवाय मात्र राहू नये. एकच रुपया बाजूला ठेवायचा, पण तो अवश्य बाजूला ठेवायचा. आणि असा रोजचा 1 रुपया जरी बाजूला ठेवला तरी वर्षभराचे 365 रुपये साठले की नाही. आपण हल्ली 50-100 रुपये तर कुठेही असेच खर्च करतो. साधे आपल्याला जिभेचे समाधान करण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जरी गेलो तरी 1000-1200 रुपये सहजच घालवतो. तसे करू नये. पण असे यथाशक्त दान मात्र आपल्या नडत्यांना अवश्य करावे. हा जो धनाचा त्याग असतो त्याची धन्यता किंवा अभिमान मनात राहताही कामा नये. असे म्हणायचे नाही की मी रोज 1 रुपया बाजूला काढते आणि सगळ्यांना सांगायचेही नाही की हल्ली मी रोज 1 रुपया बाजूला काढते. ती काही जाहिरात नाही. ते काही आपण लोकांसाठी केलेले नसते, आपल्या समाजासाठी केलेले असते. स्वतःच्या समाधानासाठी. यासंबंधी अब्राहम लिंकन याची एक फार सुंदर हकीकत आहे. त्यांचा मित्र फिलिप आणि ते असे दोघेजण नेहमी एकमेकांशी वाद घालायचे. अब्राहम लिंकन त्यांना सांगायचे, फिलिप, मी जे काही करतो ते माझ्या स्वतःच्या समाधानासाठी करतो. त्यावर फिलिप म्हणायचो, शक्यच नाही. आयुष्यात कधी ना कधी एकतरी प्रसंग असा येईल की त्यावेळी तुला दुसऱ्या व्यक्तीच्या समाधानासाठी काहीतरी करावे लागेल. एके दिवशी ते दोघेजण बग्गीतून चालले होते. खूप पाऊस पडत होता. तेवढ्यात त्यांना एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू एका कंपाऊंडच्या तारेमध्ये अडकलेले दिसले. अब्राहम लिंकन यांनी लगेच गाडीवानाला गाडी थांबवायला सांगितली. ते पाहून फिलिप हसले. अब्राहम लिंकन खाली उतरले आणि त्यांनी त्या कुत्र्याच्या पिल्लाला तारेतून अगदी अलगद सोडवले. पलीकडेच एक कुत्री उभी होती. तिच्यापाशी नेऊन सोडून दिले. ते पिल्लूही तिच्याबरोबर निघून गेले. मग अब्राहम लिंकन परत बग्गीत येऊन बसले. फिलिप हसून त्यांना म्हणाले, जिंकलोस की नाही मी आज? अब्राहम, आज तू हरलास. त्यावर अब्राहम म्हणाले, शक्यच नाही. मी त्या कुत्र्याच्या पिलाला कशासाठी सोडवले असे तुला वाटते? मी जेव्हा रोज रात्री विचार करतो की दिवसभरात मी केलेली प्रत्येक कृती योग्य होती की नाही, त्यावेळी हीच गोष्ट मला चलत राहिली असती. त्या पिलाला सोडवणे ही गोष्ट मला सहज शक्य होती आणि मी जर ती केली नसती तर माझ्या मनाने मला कधीच माफ केले नसते. म्हणून मी त्या पिलाला जे सोडवले ते माझ्या समाधानासाठी. शक्तीची मदत.